मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलेला आहे। काल एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओमध्ये आरोपीसोबत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा सुद्धा दिसत होता आणि आता याच व्हिडिओवर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती आहे तो मीच आहे हे कबूल केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नक्की आपण का भेटलेलो होतो याची सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे। 9 डिसेंबरला अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती, तेव्हापासून हा विषय संपूर्ण राज्यामध्ये हॉट टॉपिक बनलेला आहे। प्रत्येकांचीच अशी अपेक्षा आहे की जे कोणी मारेकरी असतील, जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशीच सगळ्यांची इच्छा आहे। अशामध्येच आता या प्रकरणाला परत एकदा नवे वळण मिळालेले आहे। आरोपी सोबत संतोष देशमुख यांच्या भावाचाच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि जेव्हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की नक्की भावाचा संबंध काय आरोपी सोबत, आणि यावरच आता धनंजय देशमुख यांनी उत्तर दिलेलं आहे। तर नक्की धनंजय देशमुख काय म्हटले? धनंजय देशमुख यांच्या म्हणण्यानुसार धनंजय देशमुख आणि त्यांचे मित्र अगोदरच केजमधील एका उडप्पी हॉटेलमध्ये चहा पेत बसलेले होते आणि त्याच ठिकाणी जे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले आणि PSI राजेश पाटील हे दोघं पण त्या ठिकाणी आले। PSIनी मला बघितलं आणि मला बोलून घेतलं, म्हणजेच इशाराने मला बोलवलं। मी त्यांच्या ठिकाणी गेलो आणि PSIने असं विचारलं की तुमच्या गावात जे भांडणं झालं होतं ते मिटलं का? तर यावर धनंजय देशमुख असं म्हटले की हो, आता संपूर्ण मॅटर मिटलेलं आहे, भांडणं मिटलेले आहेत अशा प्रकारचं उत्तर दिलं आणि सोबतच त्यांनी चहा मागवला आणि चहाचे पैसे सुद्धा धनंजय देशमुखनंच दिले अशा प्रकारचं उत्तर त्यांनी यावर दिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे ही भेट फक्त हत्येच्या 1 दिवस अगोदरची आहे, म्हणजेच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या 9 डिसेंबरला झाली आणि ह्यांची ही भेट किंवा हा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो आहे 8 डिसेंबरचा आणि हा व्हिडिओ 8 डिसेंबरचाच असल्याची माहिती सुद्धा धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे। तर थोडक्यात काय, तर त्या व्हिडिओवरून धनंजय देशमुखांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी मीच होतो, राजेश पाटील आणि आरोपी चहा प्यायला आलेले होते, त्यांना मी भेटलो आणि PSIने मला विचारलं मॅटर मिटलं का? तर मी मॅटर मिटलंय म्हटलं आणि त्या ठिकाणाहून आम्ही आलो अशा प्रकारची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली। परंतु लगेच धनंजय देशमुख यांनी हा पण प्रश्न उपस्थित केला, दुसऱ्याच दिवशी जर अशा प्रकारची घटना होणार आहे असं माहीत असतं तर मी त्यांना बोललो सुद्धा नसतो किंवा मी भेटलो सुद्धा नसतो आणि अशा प्रकारची घटना होण्या अगोदरच PSI जर आरोपीला भेटत असतील तर PSIची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे, नक्की या दोघांमध्ये पण काय संबंध आहे अशा प्रकारची पण एक अपेक्षा व्यक्त केली की आता PSIची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। तर हे प्रकरण जेवढं सोपं दिसतंय तेवढं सोपं दिसत नाही, वेगवेगळे अँगल समोर येत आहेत, नवे नवे ट्विस्ट समोर येत आहेत। आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर PSIची चौकशी होईल, सुदर्शन घुलेची तर होईलच, परंतु संतोष देशमुख यांच्या भावाची धनंजय देशमुख यांची सुद्धा चौकशी होऊ शकते, कारण धनंजय देशमुख यांनी जरी उत्तरे दिलेली असतील किंवा प्रकरण तसं जरी असेल तरी कोणत्या ना कोणत्या अँगलने मात्र त्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आणि विशेष म्हणजे ही गोष्ट व्हिडिओ व्हायरल येण्याच्या अगोदर कोणीही बोलून दाखवलेली नव्हती आणि या प्रकरणामुळे आता धनंजय देशमुख यांची सुद्धा चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर ओव्हरऑल कालपासून जे व्हिडिओ व्हायरल होत होता आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की धनंजय देशमुख यांचा पण काही संबंध असू शकतो का, तर त्यावर त्यांनी अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर काय वाटतं तुम्हाला, हे त्यांनी धनंजय देशमुख यांनी जे उत्तर दिलेलं आहे तेच परफेक्ट आहे का यामध्ये पण काही वेगळा ट्विस्ट असू शकतो? कॉमेंट करून नक्की सांगा।